शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती संग्राम भंडारे आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी शाईफेक केलेली आहे आणि त्या विकास लवांडे हे लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांची जी काही मागणी आहे संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करावा त्यासाठी ते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकतो जी शाईफेक त्यांच्या या शर्टवरती करण्यात आली होती तसेच ते या ठिकाणी या पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून विकास लवांडे ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायासंदर्भातलं वक्तव्य करतात त्या सगळ्या वक्तव्यावरून वारकरी संप्रदायात देखील नाराजी वर्तवली जात होती। तशा पद्धतीच्या अनेक ठिकाणी बैठका देखील पार पडल्या होत्या। विकासजी काय नेमकी घटना काय घडली? मी आज नियोजित माझं लोणी काळभोरच्या जवळ म्हातोबाच्या आळंदी गाव आहे हवेली तालुक्यामध्ये। तिथं माझं नियोजित एका तुकाराम जवळकर यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं माझं आज प्रवचन सेवा होती। सकाळी मी आज 8 वाजता तिथे प्रवचनाला गेलो होतो। माझं प्रवचन संपल्यानंतर तिथे आमचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे चहापाणी करून मी 9:15च्या सुमारास आळंदी गावातून निघालो आणि 1 किलोमीटर बाहेर आल्यानंतर एका स्मशानभूमीच्या तिथे मागून 2-3 गाड्या आल्या आणि आमच्या गाडीला आडवी मारली। माझा ड्रायव्हर आणि आम्ही दोघं गाडीत होतो। आडव्या मारून आमची गाडी थांबवली। 1-2 जण पुढे आले, मला बोलायचे म्हणून खाली उतरा म्हणले। मी खाली उतरल्यावर एकदम अचानक 10-15 लोक आली आणि मला ढकललं, गचांडी मारत असं त्या स्मशानभूमीच्या गेटच्या आत नेलं आणि मला 1-2घांनी रिव्हॉल्वर दाखवला। हे बघितलं का काय आहे ते, तुझा आम्ही खात्मा करू, तू आमच्या गुरु माऊलीवर का बोलला असं संग्राम भंडारे तिथे माझ्या अंगावर शाई ओतताना सगळं ते आधी काय बरंच बोलला। त्यांनी स्वतः एक काही व्हिडिओ पण शूट केला आहे स्वतःच आणि अक्षय कांचन आणि संग्राम भंडारे या 2 व्यक्तींना फक्त मी ओळखलं, बाकी कोणीही माझ्या ओळखीचं नव्हतं। मात्र ते सगळे गुंड अशा पद्धतीने माझ्यावर धमक्या देत होते की तुझा लवकरच आम्ही खात्मा करणार आहोत आणि 4 बाटल्या शाई माझ्यावर ओतली, केमिकल होतं सगळं। असं मी चेहरा धुतला आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। ह्या सगळ्यांच्या पासून माझ्या जीविताला 100% धोका आहे, कारण गेले काही दिवस सोशल मीडियातून सुद्धा मला अनेक धमक्या आलेले आहेत, अनेक मला फोन आलेले आहेत आणि मला ह्या सगळ्या धर्मांध विचाराच्या लोकांची जी लोक आहेत ज्यांनी संतांना त्रास दिला होता, ज्यांनी हा संग्राम भंडारे नथुराम गोडसेचं समर्थन करतो, बिष्णोईचं समर्थन करतो, ज्यांनी संगमनेरला राडा घातला, तोच संग्राम भंडारे आज 10-15 गुंडांना घेऊन माझ्यावर असा अचानक पद्धतीने जीव घेणं हल्ला केलेला आहे। रिव्हॉल्वर दाखवून मला तुझा लवकरच खात्मा करू असं धमक्या दिलेल्या आहेत, अंगावर शाई ओतलेली आहे। मी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला आता आलेलो आहे। फिर्याद पोलीस घेत आहेत। जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन सोडणार नाही, इथेच मी सत्याग्रह सुरू करणार आहे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही। संग्राम भंडारे म्हटलं की माझ्याकडे तसं कुठलंही रिव्हॉल्वर वगैरे काही नव्हतं तरी तुम्ही तसा आरोप करताय? नाही, त्याने आता कुठला आरोपी म्हणत नाही मी गुन्हा केला आहे किंवा माझ्याकडे काय होतं। आतापर्यंत तुम्हाला इतिहासात कधी कुठला रिव्हॉल्वरवाला म्हणला का की माझ्याकडे रिव्हॉल्वर होता? कधीच कुणी सांगत नसतं। परंतु त्या संग्राम भंडारेच्या बरोबर जी लोक होती 10-15 जण, ते 3 4 व्हीलर होत्या पांढऱ्या रंगाच्या, एका गाडीचा नंबर मी पोलिसांना दिलाय सुद्धा आणि ते सगळेजण त्या एकाने शर्टवर करून मला दाखवला रिव्हॉल्वर, एकाने हातात दाखवलेला आहे आणि तुझा खात्मा आम्ही लवकरच करणार आहे, तू काळजी करू नको, तुझा कार्यक्रमच करतो, आमच्या गुरु माऊलीला का बोलला असं संग्राम भंडारे लवांड्या वगैरे असं म्हणून मला तिथं धमकावत होते। पण तुम्ही जे सातत्याने वारकरी संप्रदायाबद्दल बोलतात किंवा जी काही यादी तुम्ही जाहीर केलेली आहे त्या संदर्भातला हा संताप आहे? मी जी काही यादी जाहीर केली ती वारकरी संप्रदायातले लोक नाही आहेत, खरं तर ते वेगळ्या परंपरेतले लोक आहेत। त्याच्यामधला एक तुम्हाला माहिती असेल, लातूरला किशोर शिवनीकर सापडला, रिव्हॉल्वर वगैरे त्याच्याकडे होता। हे लोक भोंदू आहेत सगळे आणि वारकरी संप्रदायाचे नाही आहेत, ज्ञानोबा तुकोबांचे कुणीही पाईक नाही आहेत, फक्त ते वारकरी संप्रदायात बुरखा घालून आलेले लोक आहेत जे धर्मांधता पसरवत आहेत, हिंदू मुस्लिम द्वेष करतायत, हिंसक बोलतायत, नथुराम गोडचे समर्थन करतात, असे सगळे हे धर्मांध वृत्तीचे लोक आहेत, ह्याच्यात कुणीही वारकरी नाही आहेत। आणि अशा घुसखोर लोकांची यादी मी जाहीर केलेली आहे सहिष्णुता पद्धतीने, लोकशाही पद्धतीने। मी कोणालाही कुठेही धमक्या दिलेल्या नाहीत, कोणालाही मी, आमचे संत आदर्श आहेत, आमच्या घरात 3 पिढ्याचा वारकरी संप्रदाय आहे, मी स्वतः प्रवचनकार आहे, परंतु संतांचे विचार हे त्या लोकांना पचत नाहीत म्हणून इतर धर्मांध वृत्तीचे किंवा हिंसक विचार ते रुजवतायत आणि धर्मांधतेच्या माध्यमातून जे काय वारकरी संप्रदाय नासवण्याचं काम चाललंय त्याच्यासाठी मी कुठेतरी आवाज उठवतोय आणि म्हणूनच त्या लोकांनी माझ्यावर हा डाव रचला असावा। गेले महिनाभर मला अनेक सोशल मीडियातून धमक्या जीवे मारण्याच्या येत आहेत, आलेले आहेत, फोन पण आलेले आहेत मला बरेचसे। तर विकास लवांडे आता पोलीस स्टेशनला पोहोचतात आणि ती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, या सगळ्या शाईफेक करणाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणावर उठणार नाही असं विकास लवांडे यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।